नमस्कार, माझं नाव श्वेता. मी 2 गोंडस मुलांची आई आणि एक लाडवलेली बायको. तर सकाळी-सकाळी हे पारूसं थोबाड घेऊन आपण निघालेले आहे आपल्या नाचणीला किती मोड आलेत ते चेक करायला. पण ना थंडी एवढी आहे ना भेंडी त्याच्यामुळे इतके हळू मोड येतायत ना त्याला, पण काय आहे आपण असंच उचलून देऊ नाही शकत ना यार, त्याचा काही उपयोग होणार नाही त्या बाळाला. मग त्यामुळे आपण जरा वेट करणार आहे अजून पूर्ण मोड आल्यावरच पुढे आपण सुरुवात करणार आहे बनवायला. आणि हे नाश्त्याला बेसनचा हलवा, शिरा याला काय म्हणतात माहिती नाही, ते मी केलं होतं. ते थंडीमध्ये कफ एंड कोल्डसाठी लहान मुलांना खूप छान असतं. आपण पण ते करून पिऊ शकतो. छान लागतं खूप. आपल्याला एक ऑर्डर आलेली होती आज ओट्सचं उटणं बनवायला. त्याचं पण त्यांना मॅडमला 15 दिवसाचं ट्रायल बेसिसवर पाहिजेल होतं ते. कारण ते पहिल्यांदा असं काहीतरी वापरतायत. बाकी आपली रांगडी फुलं तर हेच लावून मोठी झालेली आहे. त्याच्यामुळे काय विषयच खोल आहे त्यांच्या स्किनचा. खूप भारी स्किन होते याच्यानी. ड्राय स्किनसाठी, सेन्सिटिव्ह स्किनसाठी आणि हायड्रेशनसाठी खूप भारी आहे. मी पण कधी-कधी थोबाडाला फासते आपलं फेस मास्क म्हणून. कधी-कधी डाव मारायचं त्यांच्यातलंच. तर आज विषय खाटखुटचा नव्हता, आज विषय होता माशांचा. तर मासे घ्यायला गेले होते. मस्तपैकी कोळंबी घेतली, बोंबील घेतले. पण भाऊ म्हटला, "ताई आज ट्राय करा चिलापी पण तुम्ही." म्हटलं, "चला घ्या." ते घेऊन घरी आले. बघितलं तर पार्सल आलेलं होतं आपलं. सरांनी मस्त इन्स्पेक्शन केलं. "उघड बाई," बोलली, "काय प्रॉब्लेम नाही, उघड." उघडून बघितलं तर त्यात होतं हे पनीर मेकर. छान होतं पनीर मेकर आणि नेमकं आज पनीर लावायचंच होतं. तर त्यातच लावलं आपण पनीर आणि ठेवून टाकलं साईडला. आता बघू उद्या काय निकाल लागतोय. आणि मस्त चिलापी अशी रसरशीत झाली होती आणि असा गेला आपला संडे. आता उद्या भेटू आपण. बाय बाय.